मधमाशीने केली कमाल. पान नंबर 3. एक होता शेतकरी. तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक टपोरी आणि टवटवी. मुंगीला फुले खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याकडे. त्याला म्हणाली, शेतकरी दादा, काम करता सकाळ सकता करणार का यंदा फुलांचा धंदा? शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना धंदा. फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. घरी आली. फुलातल्या बिया काढल्या. काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही घेतल्या. त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या. तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवलेल्या बिया कावळ्याने ते पाहिले. तो म्हणाला, का ग बाई असं करतेस? अंड्यांबरोबर बीही ठेवतेस. नको, माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया. कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणीने पाहिल्या बिया. बसली बिया सोलत, सोलता सोलता